ओके, आता आपण पुन्हा बघूया स्टॉक रिपोर्ट. सर्च मध्ये गेलो, प्रोडक्टचं नाव टाकलं मी, अप्लाय केलं, साधी थोडा स्टॉक 0 आहे. ओके, आता प्रोडक्ट ऍड करण्यासाठी एंट्री मध्ये प्रोडक्शन मॅन्युअल. ओके, इथे डेट येईलच, एंटर मारा. ओके, इथे तो प्रोडक्ट सिलेक्ट करा तुमचा कोणता आहे तो. ओके, आता हाच प्रोडक्ट आहे आपला. थांबा मी टाकलाय बघा. ओके, इथे आला. ओके, तर तुमचा कोणता बॅच आहे तो तुम्ही याच्याप्रमाणे सिलेक्ट करा. इथे किती क्वांटिटी ऍड करायच्या. ओके, एंटर मारा. एंटर मारत या, मारा एंटर, रेट टाका काय असेल तो. एंटर मारत या, प्रोडक्शनला एंटर मारा. ओके, वरती सेव्ह बटनला मॅडम क्लिक करा. ओके करा. ओके, आता जाऊन स्टॉक चेक करा एकदा बघू स्टॉक रिपोर्टला. तेवढं 50 क्वांटिटी ऍड झाला काय. वरती एक तर आयटम आहे स्टॉक बघा, इथे घ्या, इथे सर्च करा तो प्रोडक्ट, टेस्ट करा. हा, इथे टेस्ट करा तो. D AA टाका ना, DAA तरच येणार ते. तूर डाळ, हो तो आता पहिलाच आहे, त्याच्यावर एंटर मारा बघू. मारा एंटर. ओके, आता क्लोजिंग स्टॉक बघा, लास्ट एंट्री बघा, प्रोडक्शनच्या याच्याप्रमाणे 50 ऍड झालं. क्लोजिंग स्टॉक दिसतोय बघा, बॅलन्स. ओके, ते तिथे प्रोडक्शनची एंट्री तिथे मारायची आणि सेव्ह करायचं की तिथे स्टॉक ऍड. आता बिलामध्ये ऍड करून बघा लोड होतोय का. आता तुमचं परफेक्ट ऍड झालं बघा. ती एंट्री ऍड करा आणि सेव्ह म्हणायची, तरच त्याचा इफेक्ट होणार मॅडम.